मित्रांनो, माझ्यासमोर जे आहे ते कझान कॅथेड्रल एकदम हॅपनिंग जागा झाली आता. गर्दी वाढते लोकांची, ट्रॅव्हलर्स वाढत आहेत आणि सगळे एकदम रेलचेलमध्ये आलेले आहेत, कारण की सगळं टुरिस्ट प्लेसेस सगळे एकाच ठिकाणी जमलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांची गर्दी एकाच ठिकाणी आहे, कनालच्या जवळ. थंड वारा आहे आणि लोक मजा करत आहेत. आणि आज आहे सॅटर्डे इव्हनिंग, म्हणजे आज इथे हंगामा असेल, कारण की सगळं पब्स, त्याच्यानंतर सगळं स्ट्रीट हॅपनिंग स्ट्रीट सगळी इकडेच आहे. आठवतात मला बाजूला एवढी गर्दी झाली. अदरवाईज तुम्ही दिवसा याल तर इथे कुत्रा नसतो. आणि बाय द वे, कुत्रे इथे नाही आहेत, कुत्रे सगळे पाळीव आहेत, मांजरी पाळीव आहेत. इथे तुम्हाला अशी वाईल्ड तुमचे फिरते अजिबात मिळणार नाही. म्हणजे सगळ्या प्रकारच्या दारू आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाचे रेट्स बघा, 2000, 3000 आणि काय आहेत मला माहीत नाही. त्याचा तो वोडका कुठचा तेही मला माहीत नाही. सगळे प्राइसेस आहेत आणि नक्कीच जास्त विकल्या जाणार आहेत तिथे. छोट्या छोट्या वाटलेच होत आहेत. बेसिकली जे पिणारे आहेत त्यांच्याकरता हा ब्लॉग नक्कीच त्यांना आवडेल. या ब्लॉगबद्दलची माहिती थोडीशी द्यायचा प्रयत्न करतोय मी. हे रशियाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दारू आहेत. जर तुम्ही पीटर्सबर्गला आलात तर इथे येऊ शकता. आणि मी तुम्हाला सांगतो याचं नाव काय आहे ते. आता याचं नाव आहे मिनी मार्केट. याचं नाव आहे मिनी मार्केट. मिनी मार्केट 24, म्हणजे 24 तास चालू असतं. इथे या, तुम्हाला संध्याकाळचं काय पार्टी करायची असेल तर ती करू शकता. तर मित्रांनो, आपण आहे ना सॅव्हियर ऑफ द स्पिल्ड ब्लड या स्पॉटजवळ आलो आहे. स्पॉट माझ्या एकदम जवळ आहे. याचं महत्त्व तर थोड्या वेळाने मी सांगेनच, पण एकदम कनालला लागूनच ही जागा आहे. त्यामुळे खूप हॅपनिंग आहे. आणि याच्या थोडं पुढे जर तुम्ही जाल, जिकडनं मी चालत आलो तिकडे कझान कॅथेड्रल आहे. असं सगळं आजूबाजूला एक 200-300 मीटरच्या रेंजमध्ये आपल्याला या सगळ्या वास्तू पाहायला मिळतात. पण सगळ्या हिस्टॉरिक आहेत आणि याला भरपूर महत्त्व आहे. लोक त्याला व्हॅल्यूसुद्धा करतात. रशियन सगळ्या गोष्टींची याची काळजी घेतात की लोक विचार करतात बाबा एकदा तरी हे पाहायला हवं. तर त्यातलाच हा भाग आहे. तर आपण तिथे जाऊ. सॅव्हियर ऑफ द स्पिल्ड ब्लड म्हटलं याचा अर्थ कोणीतरी त्याच्याकरता आहुती दिलेली आहे त्या जागेकरता, आणि त्याच्या स्मरणार्थ असं काहीतरी उभं केलं गेलेलं आहे. थोडक्यात हीच माहिती आहे. तर ही जागा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि सेंट पीटर्सबर्गला आहे मित्रांनो, आणि खूपच छान आहे. आजची वाईट सॅटर्डेची आहे आणि रात्रीचे आता वाजले आहेत साधारण 8:30 आणि लोक गर्दी व्हायला सुरू झाली. आणि 8:30ला रात्र मित्रांनो बघा, ही परिस्थिती आहे बाहेरची. तुम्हाला 10:30पर्यंत सूर्य काय मावळत नाही. आणि इथे मावळतच नाही असं म्हणतात. सन डझंट सेट ओव्हर हिअर, म्हणजे सूर्य मावळतच नाही इकडे. सूर्य राहतो पण तो असा अदृश्य होतो आणि परत 2:30 वाजता उगवतो. आणि त्यामुळे असं होतं की हे बघा जे एन्जॉय करताय कनाल राईड आहे, म्हणून याला व्हेनिस पण म्हणतात. मित्रांनो, रशियाचा व्हेनिस सेंट पीटर्सबर्ग ह्या करतात म्हटलं आता, कारण की कनालमध्ये लोकांची राईड होते. लोक पाण्यामध्ये सुद्धा त्यांचं सेलिब्रेशन करत असतात. आणि टुरिस्टसाठी अट्रॅक्टिव्ह प्लेस आहे ही, त्यामुळे सगळेच आवडीने येतात. आपण हे वाचूया काय लिहिलं आहे. रशियन म्युझियम. हे रशियन म्युझियम आहे. समोरचं म्युझियम आहे ते रशियन म्युझियम आहे. मला माहीत नाही एंट्री आहे की नाही, पण मला वाटतं भारतामध्ये जे काही म्युझियम्स आहेत ते मला वाटतं खूपच लक्षात राहणार आहेत आणि भरपूर लोकांची आहुती आहे त्याच्यात. त्यामुळे ते जास्तच त्यांच्यापेक्षा महत्त्वाचं आहे.
देश स्वतंत्र आला. यांचा देश स्वतंत्र करण्याकरता आहुती दिलेली नाही आहे. यांनी कुठच्या ना कुठच्या कारणास्तव फाईट केलं असेल देशाकरता, बट आपलं देश स्वतंत्र केला. आपण देश होता आपण गुलामगिरी, त्यातून स्वतंत्र केला. तर हे आहे सेव्हियर ऑफ दिस ब्लड. ह्या स्पॉटला लक्षात ठेवा, सेंट पीटर्सबर्गला कनालला लागूनच आहे. येऊ शकता तुम्ही. आजूबाजूला खाण्यापिण्याची एकदम उत्तम सोय आहे. कळलं, येऊ शकता. बर्गर खायचं बर्गर खा, रशियन फूड खायचं रशियन फूड खा, काही खायचं खा, मजा करा आणि आपल्या आईबाबांची काळजी घ्या. चला. तर ही वास्तू आता एक चर्च म्हणून वापरली जाते आणि लोकांना त्याच्यामध्ये व्हिजिट पण करायला मिळतं. सध्या काम चालू आहे, तुम्ही पाहताय. त्या वास्तूला तुर्तामध्ये तसंच ठेवलं आहे. लोकांना एंट्री नसावी कदाचित, पण लोक बाहेरही दिसत आहेत, सगळे आजूबाजूला जाऊनच येतात. आणि या कनालचा व्ह्यू आहे मित्रांनो, किती छान वाटतं आहे बघा. ही अशी फिलिंग असायला पाहिजे, थंडावा. आणि नक्कीच इथे 8 महिने बर्फ असतो मित्रांनो. तो किती जबरदस्त वाटत असेल या लोकांना. खूपच मस्त यार, खूपच चांगलं, छान. हे व्हेनिसला जसे जोडपी जातात, काही जोडपी इथे एन्जॉय करतात. चांगलं आहे, मस्त, खूपच छान. आणि ॲज युज्युअल सगळ्या कार्स नो रिपीट. तुम्हाला कार इथे रिपीट होताना अजिबात दिसणार नाही. ब्रँड दिसेल पण कार नाही दिसणार ती रिपीट झालेली. एकदम भारी आहे. पीटर्सबर्ग एक नंबर. एकदम भारी स्ट्रक्चर आहे मित्रांनो, खूपच छान स्ट्रक्चर आहे. आणि या बाजूचा परिसर हे लोक एन्जॉय करतात. एन्जॉय करतायत. सॅटर्डे सेलिब्रेशन टाईम असतो यांचा, सॅटर्डे संडे. काय व्ह्यू आहे यार. यांचे कॅथेड्रल सगळे असेच बनवलेले. नो डाऊट मुंबईमध्ये पण असेच भरपूर या लोकांनी, ब्रिटिशांनी बांधकाम करून गेले होते. यांचं एक वेगळं सोव्हिएटच्या काळाचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. हे आताचं बनलेलं नाही, डेफिनेटली 1800+ तर त्याच्या आधीचंच असावं. लोकांची गर्दी बघा, आणि काय लोकांची एनर्जी आहे इकडे, जबरदस्त. या बसेस तुम्हाला अख्खं सेंट पीटर्सबर्ग फिरवेल. ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे 48 तासाची तिकीट असते, कधीही तुम्ही जा. आणि नेवा रिव्हर जिथे आता आपण आलो, लोक इथेही सेलिब्रेशन करतात. त्या बोटीतून प्रवास करायला मिळतो. बाकी स्ट्रक्चर बघा, भारी. 4 शतकं जुनी बिल्डिंग आहे ती, आताची नाहीत. आणि मला वाटत नाही अजून येणार 300-400 वर्ष तरी यांना बघायची गरज आहे. येस, डागदुजी होईल. स्ट्रक्चर एक नंबर. ही आहे नेवा रिव्हर आणि हे आहे तुमचं आर्मिटेज पॅलेस. आणि ही बॅक साईड आहे नदीच्या एकदम पाठी. म्हणजे राजा लोक असे राहायचे, रॉयल. तर रॉयल फॅमिलीचा पॅलेस आहे हा. आणि संध्याकाळचे वाजले 8 आणि परिस्थिती बघा कशी आहे. सूर्य असा आहे, मला वाटतं अजून 3-4 तास मावळणार नाही. छान आहे. यांचा ट्रेडिशनल पोशाख बघा बघा. फोटो घेण्याचे पैसे ते आवडीने फोटो घेत आहेत. नो 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 नो. माझ्या पाठी जी आहेत हे सगळे ट्रेडिशनल कपडे घालून लोकांना चार्ज करतात. फोटो घ्या आणि डायरेक्ट फोटो घेऊन पैसे घ्या आणि मोकळे व्हा.
तर खूपच मस्तच वाटलं आज यार. म्हणजे आजचा दिवस एकदम जोरदार गेला आहे. खूप आनंद आहे. म्हणजे असं रिलॅक्स होणं खरंच खूपच मजा आहे.